14 फेब्रुवारी जगभरात प्रेमाचा दिवस अर्थात व्हॅलेंटाईन डे म्हणून ओळखला जातो। तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळेच आपल्या आवडत्या व्यक्तीची आवर्जून भेट घेतात, त्यांना शुभेच्छा देतात, भेटवस्तू देतात। अशाच एका प्रेमळ भेटीची बातमी ही काल महाराष्ट्रभरात वाऱ्यासारखी पसरली। भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील ही भेट होती। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या दोघांचे संबंध कमालीचे बिघडलेत। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी धस हे पहिल्या दिवसापासूनच लढत आहेत। मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या निकटवर्तीयांची कृष्णकृत्यांचा रोजच त्यांनी नवीन कारनामा हा महाराष्ट्रासमोर आणला होता। 1-2 दिवस नाही तर तब्बल 2 महिने सुरेश धस यांनी दररोज धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप केलेत। यानंतर झालेली ही वादळी ठरली आहे। आता नुसतीच वादळी ठरली नाहीये तर सुरेश धस यांच्यावर संशय व्यक्त करणारी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का हे प्रकरण दाबलं जाणार हा प्रश्न उपस्थित करणारी ही वादळी आहे। त्यामुळे संतोष देशमुख यांची काल दुसऱ्यांदा हत्या झाली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। शुक्रवारी या भेटीची बातमी लीक झाली आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट झाली असल्याचं मान्य केलं। 4.5 तासांची ही भेट होती हे आवर्जून सांगायला ते विसरले नाहीत। त्यानंतर धसांना धनंजय मुंडेंची भेट घेतल्याचं मान्य करावं लागलं। ही बाब 15 ते 20 दिवसांपूर्वीची आहे। बावनकुळेंनी मला भेटायला बोलवलं होतं। त्यावेळी धनंजय मुंडे हे पाठीमागून आले। योगायोगानं मुंडे तिथं आले होते। आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। त्यावेळी बावनकुळे एवढंच म्हणाले होते की तुमच्यामध्ये मतभेद आहेत की मनभेद आहेत। यावर मी म्हणालो की संतोष देशमुख प्रकरणावर ही बैठक आहे का। यावर बावनकुळे म्हणाले की काही मिटेल का। मी म्हटलं काहीच मिटणार नाही। इथं बावनकुळे म्हणतात 4.5 तास चर्चा झाली तर धस म्हणतात अर्धा तास झाली। यावरून कुणीतरी खोटं बोलत असावं हे नक्की आहे। आपण बावनकुळेंचं म्हणणं ग्राह्य धरलं तर 4.5 तास अशी कोणती चर्चा धसांनी केली असा प्रश्न उपस्थित होतं। बरं, आता या भेटीनंतरही मुंडेंवर शस्त्रक्रिया झाली म्हणून परवाही मी त्यांना भेटायला गेलो होतो असं धसांनी सांगितले। एरवी अगदी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जातानाही अमुक तारखेला इतक्या वाजता मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जात आहे अशी टाईमलाईन सुरेश धस हे माध्यमांना देतात। मग संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धसांनी 2 महिने दररोज ज्या धनंजय मुंडेंवर वेगवेगळे आरोप केलेत त्याच मुंडेंच्या भेटीसाठी आपण जात आहोत हे राज्याला का बरं त्यांना सांगावंसं वाटलं नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय। संतोष देशमुख हत्याकांडाचं प्रकरण त्यांनी लावून धरलं। आरोपींना फासावर लटकवण्यापर्यंत आपण देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं सांगतानाच त्यांनी या प्रकरणासोबत धनंजय मुंडेंवर थेट आरोप केले। परळीत वाढती गुन्हेगारी, पीक विम्यातील घोटाळा, बोगस बिल उचलल्याचं प्रकरण असे रोज नवीन आरोप करत त्यांनी मुंडेंना घेरलं। 2 महिन्यांपासून मुंडे यांच्या विरोधात वातावरण त्यांनीच तापवलं। आकाचा आका, बोका अशा हकाऱ्या देत एका बाजूला देशमुख प्रकरण तर दुसऱ्या बाजूला मुंडे प्रकरण अशा दोन्ही आघाड्यावर ते लढताना दिसले। पण आता या 2 भेटींनी धस यांच्या विश्वासार्हतेला इतका मोठा तडा गेलाय की राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते। यावर पहिल्या भेटीत मुंडे तिथं येणार आहेत हे आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं, तर दुसऱ्या भेटीवर ते आजारी आहेत, त्यांना भेटणं गैर नाही असं धसांचं म्हणणं आहे। त्यांच्या म्हणण्यात तथ्य सुद्धा आहे। कुणी आजारी असेल तर त्याला भेटण्यात काहीच गैर नाहीये। अगदी त्यांना कुणाला भेटायचे आणि कुणाला भेटायचं नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। पण 2 महिन्यांपासून सकाळ दुपार ज्यांच्यावर तुम्ही बेफाम आरोप केले त्यांना तुम्ही गुपचूप भेटत असाल, तेही तब्बल 4.5 तासाची ही भेट असेल तर या भेटीचा सगळा तपशील त्यांनी राज्याला सांगणं आवश्यक आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून हे त्यांचं कर्तव्य सुद्धा आहे। राजकीय वातावरण तापवायचं, तेही एका तरुण सरपंचाची हत्या झाल्यानंतर या हत्येच्या अनुषंगानं हे सगळं करायचं आणि पुन्हा भेटीगाठी करत फिरायचं हे राज्यातील जनतेला थेट मूर्ख बनवण्यासारखं आहे। देशमुख कुटुंबाचे मसिहा म्हणून धस लढत असताना त्यांच्या अशा भेटीला जाण्यामुळं त्यांनी नेमकं कोणतं साटलोटं केलंय असा प्रश्न या कुटुंबियांसह राज्यालाही पडणं साहजिक आहे। या त्यांच्या कृतीमुळं देशमुख कुटुंबियांना काय वेदना झाल्या असतील याचाही विचार त्यांनी केला नाही याचंही आश्चर्य म्हणावं लागेल। त्यांच्या या सगळ्या कृतीतून मग केवळ देशमुख हत्याकांडाच्या आडून त्यांना केवळ धनंजय मुंडे यांनाच टार्गेट करायचं होतं का असाही प्रश्न उपस्थित होतोय। काही दिवसांपूर्वी धस यांची भाषा बदलली आहे हे अख्ख्या राज्यानं बघितले। परभणीच्या सूर्यवंशी हत्या प्रकरणात जे पोलीस दोषी आहेत त्यांना सूर्यवंशी कुटुंबानं मोठ्या मनानं माफ करावं हे त्यांचं वक्तव्य म्हणजे त्यांचा पक्का संजय सिंघानिया झालाय की काय अशी शंका यावी इतपत गंभीर आहे।
टीव्हीवरील एका मुलाखतीत बोलताना त्यांनी गजनी चित्रपटातील संजय सिंघानियाचं उदाहरण दिलं होतं. या चित्रपटाचा नायक सिंघानिया याची स्मरणशक्ती गेलेली असते. त्याला थोड्या वेळापूर्वीचंही आठवत नाही. असा आजार त्याला जडलेला असतो. मी संजय सिंघानिया आहे असं धस म्हणाले होते. आता त्यांचं हे बोलणं खरंच आहे याची प्रचितीही राज्याला आली आहे. सूर्यवंशीच्या हत्या प्रकरणात दोषींना माफ करावं असं म्हणत त्यांना त्या तरुणाची पोलिसांच्या कोठडीत हत्या झाली आहे याचं विस्मरण झाले. कोणत्याही आईचा तरुण मुलगा असा मारला असेल तर त्याची आई नराधमांना माफ करू शकेल का याचंही त्यांना विस्मरण झालं असावं. 2 महिन्यांपासून आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणात रान उठवलं आणि धनंजय मुंडेंना टार्गेट केलं होतं याचंही विस्मरण त्यांना झालं असावं. आपण आका आणि आकाचा आका कुणाला म्हणत होतो? महादेव मुंडे प्रकरणावरून आपण कुणाला निशाण्यावर घेतलं? जुनी हत्या प्रकरणं कुणी समोर आणली? संतोष देशमुखांच्या कुटुंबानं आपल्या खांद्यावर विश्वासानं मान ठेवली आहे याचंही त्यांना विस्मरण झाल्याचं दिसून येतंय. आता आपण लोकप्रतिनिधी आहोत याचंच विस्मरण त्यांना होऊ नये म्हणजेच झालं. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.